मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात चाट मसाला. मित्रांनो, कल्पना करा, एक घर आणि त्यात 11 मृतदेह, हात बांधलेले, डोळे पट्ट्यांनी बंद केलेले, तोंड झाकलेले, छतावर लटकलेले. हे दृश्य पाहताना अंगावर काटा उभा राहतो. ही खरंच घडलेली घटना आहे दिल्लीच्या बुरारी परिसरातील भाटिया कुटुंबासोबत. 2018च्या सकाळी जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तिथली शांतता पाहून ते स्तब्ध झाले. खोलीत कुठेही संघर्ष किंवा हालचाल नव्हती, पण छतावरचे दृश्य पाहून ते स्तब्ध झाले. कुटुंबात सर्व वयाच्या सदस्यांचा समावेश होता. नारायणी देवी, तिची मुलं भावेश आणि ललित, त्यांच्या पत्नी सविता आणि टीना, नातवंड प्रियंका, नीतू, मोनू, ध्रुव, शुभम आणि प्राभिता. प्रत्येकाचा मृत इतका नीटनेटका आणि रिच्युअलप्रमाणे तयार केला होता की फॉरेन्सिक टीमसुद्धा स्तब्ध झाली. या घटनेमागील मुख्य पुरावा होते ललितच्या आदेशाखाली लिहिलेली 11 डायरी नोट्स, ज्या 2007 पासून 2018 पर्यंतच्या दिवसांचे रिच्युअल्स, ललितच्या मेंटल स्टेट आणि कुटुंबावर त्याचा प्रभाव स्पष्ट करीत होता. ललितला वाटत असे की मृत वडील त्यांना मार्गदर्शन करत आहेत. रिच्युअल केल्याने कुटुंब सुरक्षित राहील आणि मुक्त होईल. 2007च्या पहिल्या डायरीमध्ये लिहिलं होतं की वडील भोपाल सिंग त्यांच्या मृत्यूनंतर ललितच्या मनात हेल्युसिकेशन म्हणजे दृष्टीभ्रम सुरू झाला. तो दिवसभर आपल्या वडिलांना पाहतो, त्यांचा आवाज ऐकतो, जे त्याला निर्देश देतात. त्याला विश्वास बसला की जर तो रिच्युअल पूर्ण करेल तर घरातील प्रत्येक संकट दूर होतील. ललितच्या डेल्युशन्स म्हणजे कल्पनाभ्रम दिवसेंदिवस मजबूत होत गेला. प्रत्येक डायरी एंट्रीमध्ये मेटिक्युलसली रिच्युअल स्टेप बाय स्टेप लिहिले होते. पहिला स्टेप होता घरातील सर्व सदस्य मेडिटेशन करून मन शांत करणं. नंतर प्रत्येक सदस्य रिच्युअल अटायर म्हणजे पोशाख घालतो, हात धुतो, रिच्युअलसाठी आवश्यक ऑब्जेक्ट्स जसे की रोप, पाईप्स तयार करतो. ललित प्रत्येकाचे प्लेसमेंट तय करतो. कोण कुठे उभा राहील, कोण अन्न देईल, कोण रिच्युअल सुपरवाईज करेल. ललितने सतत लिहिलेले वाक्य होतं, हेच एकमेव मार्ग आहे, आपण सदैव एकत्र राहू. जर तुम्हाला समस्या सोडवायच्या असतील तर माझ्या आदेशांचं पालन करा. प्रियंका आणि नीतू यांनीही नोट्स लिहिले, पण ते ललितच्या इन्फ्लुएन्स खाली होते. ललितच्या हेल्युसिकेशनने प्रत्येकाचे मन कंडिशन केले होते की रिच्युअल न पाळण्यास दुःख येईल. ललितला वाटत होतं की मृत वडील त्यांच्या कृतीने निरीक्षण करत आहेत आणि सुरक्षित ठेवतील. डायरीमध्ये रिच्युअलचा प्रत्येक स्टेप स्पष्ट होता. पहिला स्टेप होता सर्व सदस्य शांत होणे, मनावर कंट्रोल मिळवणं, हात धुणं. दुसरं स्टेप होता रिच्युअल अटायरमध्ये सज्ज होणं. नंतर पाईप्स आणि रोप्स अरेंज करणं. आणि चौथं होतं प्लेसमेंट निश्चित करणं. ललित प्रत्येक स्टेप सुपरवाईज करत होता. 2018च्या अंतिम दिवसात रात्री 12 वाजता रिच्युअल सुरू झाला. नारायणी देवी सर्वांना अन्न देत. सविता आणि टीना रिच्युअल ऑब्जेक्ट व्यवस्थित ठेवतात. मोनू, ध्रुव, शुभम पाईप्स आणि रोप्स तयार करतात. प्रियंका आणि नीतू फायनल नोट्स वाचतात आणि प्रत्येकाची तयारी तपासतात. ललित हेल्युसिकेशनमध्ये प्रत्येकाचे गाईड करतो. कोण कुठे उभा राहील, हात कुठे ठेवायचे, डोळे पट्ट्यांनी बंद करायचे, तोंड झाकायचे, छतावर लटकायचे कसे. प्रत्येक सदस्य व्हॉलंटरीपणे ललितच्या इन्स्ट्रक्शनखाली रिच्युअलमध्ये सामील होता. रात्री 12:30 वाजता ललितने आदेश दिला की छतावर लटकायचं. प्रत्येकाने मेटिक्युलसली स्टेप पूर्ण केलं. ललित हेल्युसिकेशन्समध्ये स्वतःला वडिलांचा माध्यम मानतो आणि विश्वास करतो की रिच्युअल पूर्ण केल्याशिवाय कुटुंब मुक्त होणार नाही. ललितने प्रत्येक मेंबरचा थॉट प्रोसेस मॅनिप्युलेट केला. त्याच्या हेल्युसिकेशन्समध्ये प्रत्येकाला वाटत होतं की जर रिच्युअल नीट पार पाडलं तर सुरक्षित राहू, जर त्रुटी झाली तर वाईट परिणाम होईल. प्रत्येकाचं मन ललितच्या हेल्युसिकेशन आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये पूर्णपणे कंट्रोल झालं होतं. फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि सायकोलॉजिस्टने या घटनेचा तपास केला. त्यांना समजलं की मेंटल हेल्थ इश्यू, हेल्युसिकेशन, डेल्युशन्स, फॅमिली डायनामिक्स किती भयानक परिणाम करू शकतात. ललितच्या सायकोसिसने संपूर्ण कुटुंब मृत्यूकडे ढकललं. डायरी एंट्रीज, सीन्स एव्हिडन्स, हेल्युसिकेशन्स हे स्पष्ट करतात की मेटिक्युलसली प्लॅन्ड बेस्ड सुसाईड होती. प्रत्येक सदस्य व्हॉलंटिअरपणे ललितच्या इन्फ्लुएन्सखाली रिच्युअलमध्ये सामील झाला. ही घटना फक्त ट्रू क्राईम स्टोरी नाही तर मानसिक अवस्था, ब्लाइंड बिलीफ,
फॅमिली डायनॅमिक्स, हेल्युसिकेशन, डेल्युशन्स किती प्राणघातक परिणाम करू शकतात. हे आपल्याला शिकवतं की मानसिक आरोग्य, अंधश्रद्धा आणि आंधळा विश्वास यांचा परिणामसुद्धा किती भयानक होऊ शकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीवर आंधळ्यापणाने विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला अशा खऱ्या आणि रहस्यमय घटना जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चाट मसाल्यावर. धन्यवाद.